नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाने गृहिणींना राष्ट्रनिर्माती म्हणून दिलेली मान्यता निश्चितच स्वागतार्ह आहे. घर आणि कुटुंबाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे याची सार्वजनिक पातळीवर दखल घेणं आवश्यकच होते. अनेक वर्ष घरातील कामाला कर्तव्य म्हणून पाहिले गेले, परंतु त्यामागील श्रम, वेळ आणि समर्पण याचे मूल्य पुरेसे मान्य केले गेले नाही. या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा वाटतो. तथापि या योगदानाचे मूल्यांकन करताना केवळ आर्थिक निकष पुरेसे ठरतील का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. गृहिणी घरासाठी जे करते ते फक्त श्रम नसतात. त्यामध्ये प्रेम, ममत्व, काळजी, जिव्हाळा, भावनिक आधार, नात्यांची जपणूक आणि पुढील पिढीच्या घडणीचा जबाबदारीही असते. या गोष्टींचे आर्थिक मूल्य निश्चित करणे शक्य नाही. घरातील स्वयंपाक, साफसफाई किंवा मुलांची देखभाल यासाठी पर्यायी सेवा उपलब्ध होऊ शकतात, पण आईचे ममत्व, पत्नीची साथ, कुटुंबाला एकत्र धरून ठेवणारा भावनिक धागा पैसे देऊन निर्माण करता येत नाही. एखाद्या व्यक्तीने दिलेली सेवा आणि त्या व्यक्तीचे स्थान यात मूलभूत फरक असतो. म्हणूनच गृहिणींच्या कार्याला आर्थिक मूल्य देण्याचा प्रयत्न महत्त्वाचा असला तरी त्यांचे संपूर्ण योगदान त्या चौकटीत मावू शकत नाही. न्यायालय श्रमाचे मूल्य ठरवू शकते, परंतु प्रेम, त्याग, काळजी आणि नातेसंबंधाचे मूल्य मोजू शकत नाही. माझ्या मते महिलांना सर्वाधिक गरज आहे ती त्या देत असलेल्या योगदानाला सामाजिक मान्यता आणि सन्मान मिळण्याची. घरातील कामाकडे काहीच काम नाही, फक्त घरात असते, अशा दृष्टिकोनातून पाहिले जाणे थांबले पाहिजे. त्यांचे योगदान कुटुंबापुरते मर्यादित नसून समाज आणि राष्ट्राच्या उभारणीशी जोडलेले आहे. ही जाणीव समाजात निर्माण होणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून या निर्णयाकडे केवळ भरपाईचे गणित म्हणून नाही, तर घर आणि कुटुंब उभारण्यासाठी केलेल्या कार्याला प्रतिष्ठा देणं या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. आर्थिक मूल्यांकन काही विशिष्ट संदर्भात आवश्यक असू शकते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या कार्यामागील मानवी मूल्यांची ओळख आणि त्याला मिळणारा आदर. गृहिणींना राष्ट्रनिर्माती म्हणणे योग्यच आहे, कारण त्यांनी पिढ्यानपिढ्या माणसे घडवली, नाती जपली आणि समाजाचा पाया मजबूत केला. मात्र बदलत्या सामाजिक संदर्भात हा मुद्दा केवळ स्त्रीपुरता मर्यादित राहत नाही. घरातील कामं, मुलांचे संगोपन, ज्येष्ठांची काळजी, नातेवाईकांची जपणूक, नातेसंबंधाची जपणूक आणि घराला घरपण देणाऱ्या जबाबदाऱ्या या स्वतःमध्ये असणं महत्त्वाच्या आहेत. त्या स्त्रीने पार पाडाव्यात का पुरुषाने, हा दुय्यम प्रश्न आहे. महत्त्वाचे आहे की ह्या कामाला समाजाने योग्य प्रतिष्ठा द्यावी, कारण समाजाची घडण केवळ उत्पन्न मुळेच होत नाही, तर ती घर, कुटुंब आणि माणसे घडवणाऱ्यामुळेही होत असते. लेख आहे स्वाती रानडे यांचा. त्या आहेत प्रमुख बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र, इथे त्या जोडलेल्या आहेत. खूप मला आवडला हा लेख आणि म्हणून मी हा वाचून दाखवला आणि त्याबरोबर कात्रणही जोडलेलं आहे पेपरचं. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.